नमस्कार मैत्रिणींनो, मी वर्षा फॅशन या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते। तर मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत शिलाईचे थ्रेड ठेवण्यासाठी ऑर्गनायझर, पण ते बिना झिपचं। अगोदर मी झिपरवाला दाखवलं होतं, तर एका ताईंचं असं म्हणणं आहे तर तुम्ही झिपवाला दाखवले, आता विदाउट झिपवाला दाखव म्हणून। त्यासाठीच मी रिक्वेस्टेड व्हिडिओ बनवत आहे। आणि काही ताईंकडे खरंच झिप अवेलेबल नसेल तर तुम्ही पण घरच्याच घरी साहित्यामध्ये कशा पद्धतीने आपण थ्रेड ऑर्गनायझर किंवा शिलाईचं सामान ठेवण्यासाठी ऑर्गनायझर कसं बनवायचं ते आजच्या व्हिडिओ मध्ये आपण बघणार आहोत। तर नक्कीच तुमच्यासाठी आजचा हा व्हिडिओ पण युजफुल ठरणार आहे। तर व्हिडिओ युजफुल वाटला तर प्लीज लाईक करत चला, शेअर करत चला आणि असेच नवीन नवीन युजफुल आणि युनिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या वर्षा फॅशन चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। तर चला आता सुरू करूया आजच्या व्हिडिओला। तर मैत्रिणींनो, आजच्या आयडियासाठी मी इथे गोणी कट करून घेतली आहे आणि त्याचबरोबर अस्तरसाठी एक कपडा आहे तो पण टाकून घेतलेला आहे। तर बघा, याची लांबी आणि रुंदी दोन्ही पण 15 बाय 15 इंच आहे। ठीक आहे, या पद्धतीने। आता मेन फॅब्रिक पण आपल्याला यावरती ठेवून घ्यायचं आहे। लक्षात ठेवा, गोणीपेक्षा मेन फॅब्रिक आणि अस्तर दोन्ही पण आपण थोडं थोडं वाढवत घेत असतो, म्हणजे आपल्याला ते क्विल्ट करताना किंवा स्टिच करताना सोपं जावं यासाठी। आता हे चारही बाजूने आपल्याला स्टिच करायचं आहे, यावरती तिरप्या पण टिपा मारून क्विल्ट करायचं आहे। तुम्ही क्विल्ट नसेल करणार तर फक्त अशा पद्धतीने पण स्टिच केलं तरी चालेल, एक मध्ये आणि एक अशी। तर अगोदर मी इथे कडेकडेने चारही ठिकाणी टाचणी लावून घेत आहे, म्हणजे आपला क्विल्टिंग करताना हे तीनही फॅब्रिक इकडे तिकडे सरकू नये यासाठी। आणि मी यावरती तिरप्या टिपा मारून क्विल्टिंग करून घेत आहे। आणि क्विल्टिंग करताना मी इथे 5 नंबरची शिलाई आहे ती देत आहे आणि थोडीशी लांब अंतरावरती आपण ही क्विल्टिंग करून घेत आहोत। मध्ये मध्ये येणारी टाचणी पण काढून टाकायची। आणि मला कमेंट येते की तुम्ही सुई किती नंबरची वापरता गोणीवरती, तर मी 16 नंबरची सुई वापरत असते। तर अशा प्रकारे आपण ही पूर्ण जी क्विल्टिंग आहे ना ती कंप्लीट करून घेतलेली आहे। आता गोणीपेक्षा जो एक्स्ट्राचा फॅब्रिक आहे ना तो मला दिसत आहे, तर तेवढा मी एक्स्ट्राचा पार्ट आहे ना तो कट करून घेत आहे या पद्धतीने। आणि नंतर पुन्हा आता राहिलेल्या चारही बाजूने आपण ही स्टिचिंग आहे ती कंप्लीट करून घेऊया। तर या पार्टला क्विल्टिंग करून झाल्याच्या नंतर आता आपल्याला हा पार्ट जरा वेळ साईडला ठेवायचा आहे। त्यानंतर मी इथे अशा पद्धतीने 3 पीस घेतलेले आहे। बघा, 1 2 3 हा अस्तरचा कपडा आहे। तर याची रुंदी घेतलेली आहे आपण इथे 6 इंच आणि लांबी आपल्याला याची 15 इंच घ्यायची आहे, जेवढी ह्या कापडाची आहे, कारण की याची लांबी आणि रुंदी 15 बाय 15 इंच आहे। तर तेवढीच घेतलेली आहे आणि 6 इंच घेतलेला आहे। आणि त्यानंतर बघा, आपल्याला अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचं आहे। ठीक आहे, आणि त्यानंतर खालच्या साईडने पण अजून एक फोल्ड करून घ्यायची आहे या पद्धतीने। आणि जी फोल्ड केलेली आहे ना त्यावरती आपण स्टिच पण करून घेऊया। तुम्ही नंतर पण म्हणजे नाही स्टिच केलं तरी पण चालेल, म्हणजे मी ते जोडताना दाखवणारच आहे दुसऱ्या कापडावरती। तर बघा, या पद्धतीने आपण बॉटमच्या साईडने एक फोल्ड करून घेतलेली आहे। आता हे जे अंतर उरलेलं आहे याची रुंदी ते 2 ते 2.5 इंच आहे, म्हणजे 2.25 ते 2.5 इंच। आता हा जो फोल्ड केलेला भाग आहे ना हा आपल्याला बॉटमच्या साईडने न ठेवता वरती ठेवू आणि नुसता फोल्ड केलेला पार्ट आहे ना तो आपण खालच्या साईडने ठेवून घेऊ, कारण की ते आपली पायपिंग येणारच आहे, त्यामुळे त्याला फोल्ड नाही केलं तरी पण चालेल। आणि ह्या पार्टला फोल्ड केलेलं होतं तो आपण त्याच्यावरती स्टिच करून घेऊया। तर या पद्धतीने बघा, 6 इंचाचा जो पार्ट होता तो मी फोल्ड करून स्टिच केला, त्याच्यावरती आपल्याला 1 इंचावरती इथे मार्क करून घ्यायचं आहे, एक लाईन ड्रॉ केली। आणि जो आता आपण बॉटमच्या साईडने स्टिच केलेला पार्ट होता ना अर्धा इंच फोल्ड करून, तो आता आपण इथे स्टिच करून घेत आहोत। आता त्यानंतर तिसरा जो पार्ट आहे 6 इंच रुंदीचा, तो पण आपल्याला इथे 1 इंच वरती लावून घ्यायचा आहे। बघा, या पद्धतीने याला पण आपण एक रुंदीच्या साईडने फोल्ड केलं आणि खालच्या साईडने डायरेक्ट फोल्ड करून स्टिच न करता इथेच फोल्ड करून आपण डायरेक्टली स्टिच करून घेत आहोत या पद्धतीने। आता त्यानंतर आपल्याला दोनही कडेकडेने स्टिच करून घ्यायचा आहे। एक्स्ट्राचा जो पार्ट असेल तो आपण कट करून घेऊया, इकडच्या साईडने पण सेम त्याच पद्धतीने। आणि त्यानंतर आता आपल्याला 3 पार्टमध्ये डिवाइड करायचं आहे। तर तुम्ही 5-5 इंचावरती डायरेक्ट मार्क करून घेऊ शकता, कारण की 15 इंच रुंदी लांबी सेम आहे। तर 5 1 5 5 2 10 5 3 15। तर मी अशा पद्धतीने फोल्ड करून यांची सेंटर काढून घेतलेली आहे, तरी पण यांचं माप मोजून दाखवते मी तुम्हाला। तर बघा, 5-5 इंचच भरत आहे। आता जशी मार्किंग केलेली आहे ना तशीच आपल्याला यावरती स्टिच करून घ्यायचं आहे। आणि पुन्हा मी यावरती डबल टिप पण देऊन घेत आहे, म्हणजे व्यवस्थित टिकावं जास्त दिवस यासाठी। आणि कपडा पण आपण इथे डबल घेतलेला आहे फोल्ड करून, तर तो पण व्यवस्थित टिकणार आहे। ठीक आहे, आणि तुम्ही फक्त शिलाईचे थ्रेड ठेवण्यासाठीच नाही तर याच्या व्यतिरिक्त पण तुम्ही तुमच्या सोयीनुसार याचा वापर करू शकता, इयरिंग्स वगैरे ठेवण्यासाठी, छोटे मोठे तुमचं जे काही सामान असेल ते ठेवण्यासाठी। आता बघा, चारही साईडने आपल्याला पायपिंग करण्यासाठी मी इथे दुसरा अस्तरचा कपडा घेतलेला आहे आणि याची रुंदी साधारणतः 2 ते 2.5 इंच रुंदीची स्ट्रीप आहे ती इथे मी कट करून घेतलेली आहे, सरळच पट्टी। आणि बघा, ती आपल्याला कशा पद्धतीने जोडून घ्यायची आहे ते, तर मी तुम्हाला इथे एक आहे ती जोडून दाखवते, पायपिंग करून दाखवते। आणि बघा, आतल्या साईडने मी ठेवून घेतलेली आहे आणि अर्धा इंचाची मार्जिन सोडून आपल्याला स्टिच करून घ्यायची आहे। वरच्या साईडने अशा पद्धतीने डबल फोल्ड करायची। याची रुंदी थोडीशी जास्त झाली होती, ती मी कट केली
आणि या पद्धतीने आपण डबल फोल्ड करून ही पायपिंग करून घेतलेली आहे। आता जशी इकडची केली सेम राहिलेल्या तिन्ही बाजूची पण आपल्याला अशीच पायपिंग आहे ती कंप्लीट करून घ्यायची आहे। तर चला राहिलेल्या तिन्ही बाजूची पण मी करून घेते। तर अशा प्रकारे मैत्रिणींनो राहिलेल्या तिन्ही बाजूने पण मी पायपिंग आहे ती कंप्लीट करून घेतली। फायनली चारही बाजूने आपली पायपिंग करून कंप्लीट झाली आहे। आता याच्यानंतर तुम्हाला आहे ना इथे फक्त दोरी अटॅच करायची असेल तर तुम्ही अशा 3 ठिकाणी 3 खेळ्याला दोरी अटॅच करून घेऊ शकता, पण मी ते हँगर वापरणार नाही। हा काय 20 रुपयाला मिळतो आपल्याला। हा स्टीलचा घेतलेला आहे, तुम्ही लाकडी घेतला तरी चालेल किंवा प्लास्टिकचा घेतला तरी चालेल आणि तो आपल्याला या पद्धतीने आतील साईडने ठेवून घ्यायचा आहे बघा। आणि या पद्धतीने आपल्याला तो फोल्ड करून घ्यायचा आहे या पद्धतीने आणि यावरतीच स्टिच करून घ्यायचं आहे। तर मी इथे ना अगोदर टाचणी लावून घेते, तर टाचणी लावल्यामुळे आपल्याला स्टिच करायला बरं पडेल। तर चला मी हे स्टिच पण करून घेते, ठीक आहे। तर अशा प्रकारे मैत्रिणींनो मी जे हँगरवाला पार्ट होता ना तो पण स्टिच करून घेतलेला आहे। इथे टाचणी लावलेली पण काढून टाकली आणि फायनली अशा पद्धतीने आपले थ्रेड ठेवण्यासाठी बिना झिपाला ऑर्गनायझर आहे ते बनून तयार झालेले आहे। आता तुम्ही याच्यामध्ये शिलाईचे जे थ्रेड असतात ना ते इझिली याच्यामध्ये ठेवू शकता बघा। या पद्धतीने जेवढे कलरचे असतील तेवढे तुम्ही ठेवू शकता वेगवेगळे आणि दिसतात पण। जरी ट्रान्सपरंट शीट नसलं लावलं आपण इथे तरी पण ही थ्रेड आपले थोडे थोडे वरती राहतात, त्यामुळे ते आपल्याला लगेच दिसतात। तर चला मी याच्यामध्ये थ्रेड आहेत ते सगळे लावून घेते। त्याचबरोबर तुम्ही या ऑर्गनायझरचा वापर तुमची इमिटेशन ज्वेलरी वगैरे ठेवण्यासाठी करू शकता। तर अशा प्रकारे मैत्रिणींनो मी याच्यामध्ये भरपूर सारे थ्रेड आहेत ते ठेवून घेतलेले आहे। आता हे तुम्ही कुठेही हँग करू ठेवू शकता, जिथे तुम्हाला शिलाई काम करायचं असेल ना तिथे तुम्हाला इझिली ते घेता येतील अशा पद्धतीने तुम्ही हँग करून ठेवू शकता। बघा जे मोठे मोठे बंडल असते ना ते पण ठेवलेले आहे आणि छोटे जे असतात ते पण ठेवलेले आहेत। आता हे आपण कुठेही हँग वगैरे अशा पद्धतीने करून ठेवू शकतो, जिथे आपल्याला शिलाई काम करायचं आहे एक्झॅक्ट तिथे बघा अशा पद्धतीने। तर अशा प्रकारे मैत्रिणींनो मी तुम्हाला विदाउट झिपवाला ऑर्गनायझर कसं बनवायचं ते दाखवलेलं आहे। आणि हे पण आता यातलेच काही दोऱ्याचे बंडल होते ते मी याच्यात ठेवून घेतले, कारण की एवढे दोरे नव्हते माझ्याकडे ठेवून दाखवायला, त्यामुळे। तर तुम्हाला दोन्ही मधलं कोणतं आवडलं ते पण सांगा। हे विदाउट झिपचं आहे आणि ह्याला पण ट्रान्सपरंट शीट वापरलं होतं आणि प्लस झिप वापरली होती। तर नक्कीच तुम्हाला आयडिया आवडली असेल, युजफुल वाटली असेल तर प्लीज 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 जाता जाता लाईक करा, शेअर करा आणि असेच नवीन नवीन युजफुल आणि युनिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या वर्षा फॅशन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तर भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय। थँक्स फॉर वॉचिंग। श्री स्वामी समर्थ। जय जिजाऊ, जय शिवराय।